दरम्यान मालेगावचं बॉम्बस्फोट प्रकरण नेमकं काय आहे आपण एक नजर टाकूयात। 29 सप्टेंबर 2008 ला हा बॉम्बस्फोट झाला। रात्री 9:35 नवरात्रीच्या पूर्वसंध्येला हा बॉम्बस्फोट झाला। एकूण स्फोटांची संख्या होती 1। भिक्कू चौकातील एका हॉटेलच्या जवळ हा बॉम्बस्फोट झाला। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 101 जण जखमी झालेत। एटीएस आणि त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएनं तपासामध्ये सहभाग नोंदवला। दोन्ही तपास यंत्रणांच्या माध्यमातून तपास करण्यात आला। अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथी संघटनेचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर देखील या स्फोटाच्या संदर्भात काही गंभीर आरोप झाले। मेजर रमेश उपाध्याय त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेले होते। समीर कुलकर्णी उर्फ चाणक्य समीर, अजय उर्फ राजा राहीरकर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, स्वामी अमृतानंद देवतीर्थ, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी उर्फ चाणक्य सुधाकर या लोकांवर आरोप होते। तर या प्रकरणातून सुटलेले आरोपी आपण पाहूयात। शिवनारायण कलसारंगा, श्यामलाल साहू, प्रवीण टाकळकी उर्फ मुतालिक, रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा, संदीप डांगे। तर 4 ते 5 नोव्हेंबर 2008 दरम्यान लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती। दहशतवादी हल्ले मालेगाव प्रकरणाचे मुख्य तपासनीस असलेले विशेष आयजीपी हेमंत करकर यांनी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा आणि स्फोटकांच्या पदार्थ कायदा या कलमांखाली काही जणांना अटक देखील करण्यात आलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।